नमस्कार जैन विद्यार्थी मित्र, मी अमोल देशमुख स्वागत करतो। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की नागपूरच्या ज्या सहाय्यक संचालक आहेत त्यांनी या पदभरतीसाठी जो प्रशासकीय गोंधळ आहे तर हा कशा पद्धतीने जिल्हा स्तरावरील बिंदू नामावली आणि विभागीय स्तरावरती त्याला जर न्यायचं असेल तर कशा पद्धतीने तफावत आहे, मानकाप्रमाणे जसं काम झालं पाहिजे त्या ती पद्धत विस्तृतपणे नाही आहे, तर त्यामुळे 2 GR प्रतीक्षेत आहेत आणि 2 GR आल्यानंतर आरोग्य विभागाची भरती घेईल ना। आता माझ्यासमोर काही माहिती अशी आलेली आहे की आरोग्य विभागामध्ये सध्या घोटाळेबाजी चालू आहे। कशा पद्धतीने घोटाळेबाजी होते विथ पुरावे ॲज युजुअल, जसं आपण प्रत्येक वेळेस पुराव्यानिशी आपण जो सगळं काही सांगत असतो त्याच पद्धतीनं या आजच्या व्हिडिओचा उद्देश तुम्हाला फक्त एक अवेअर करणं आहे की अशी घटना तुमच्या सोबत देखील होऊ शकते आणि या घटनेचा तपशील म्हणा किंवा ही घटना आपल्या समोर आणण्यासाठी बरेचसे सामाजिक कार्यकर्त्यांनी पण मदत केलेली आहे आणि आपले जे संभाजी सर आहेत जे सध्या आरोग्य विभागात काम करतात ते देखील आहे। मी त्यांनाही आमंत्रित करतो की त्यांनी या व्हिडिओमध्ये यायला पाहिजे आणि माईक एकच असल्यामुळं या माईकवरूनच बोलूया, ठीक आहे। नमस्कार मित्रांनो, तुमच्या समोर ही गोष्ट आणण्याचं मुख्य उद्देश हे आहे की खूप सारे विद्यार्थी एक आर्थिक परिस्थितीला सामोरे जाऊन या गोष्टी तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, परंतु काही असे समाजातले विघातक लोक आहे पैसे कमावण्यासाठी कुठल्या थराला जातील ते सांगता येत नाही। अगदी तुमच्या घरी येऊन तुम्हाला डुप्लिकेट ऑर्डर दाखवून तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपण आपल्या मेहनतीवर ठाम राहायचं, अभ्यास मन लावून अभ्यास करायचा आणि जर गव्हर्नमेंटची जाहिरात आली विभागाची तरच त्याचा फॉर्म भरायचा, परीक्षा द्यायची आणि सिलेक्शन झालं तर जॉईन व्हायचं, परंतु अशा कुठल्याही भूल थापेला बळी पडायचं नाही। त्याचे आपण आता पुरावे बघू। आता छत्रपती संभाजीनगर म्हणजे घोटाळ्याचं केंद्रबिंदू झालेला आहे असंच म्हणता येईल, कारण आता मागची एक 15 दिवसापूर्वी तलाठीची जी आली होती न्यूज ती दाबल्या गेली, काही कोणाचंही नाव पुढे आलेलं नाहीये। 2-4 महिलाही होत्या त्यात, मलाही त्या गोष्टी आहे सगळ्या माहिती आहे, जवळून पाहिलेल्या आहेत, पण काही गोष्टी मी युट्यूबवरती बोलू शकत नाही। पण आता ही आरोग्य विभागाची ही एक ऑर्डर दिलेली आहे, डायरेक्ट ही ऑर्डर दिलेली आहे। आता यावरती मी आवक जावक क्रमांक वगैरे जे आहे तर ते थोडंसं हे केलेलं आहे, थोडंसं पर्पजली केलेलं आहे। तर आता ही जॉईनिंग ऑर्डर नेमकं खोटी कशामुळे आहे, कोणकोणते कारण आहेत ते समजून घेऊ, कारण उद्याच्याला तुमच्यासोबत असं होऊ शकतं की तुम्हाला आम्ही जॉईनिंग ऑर्डर देऊ, अशा प्रकारच्या जॉईनिंग ऑर्डरचा दाखला देऊन या प्रकारच्या जॉईनिंग ऑर्डरवरती बंदूक ठेवून गोळी चालवली जाऊ शकते की बघा यांना ऑर्डर दिली आणि तुम्हाला दिली जाणार आहे। संदर्भित जी घटना आहे अशाच प्रकारची घटना या पोरांची यादी आहे, देन पेपरला देखील बातमी आलेली आहे, सगळं काही विस्तृत सांगतो मी, फक्त ओळखायचं कसं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तो याच्यातून करून घेऊया। सर आता मला सांगा की तुमची जी जॉईनिंग ऑर्डर आली होती तर ती अशाच पद्धतीची होती का की याच्यामध्ये काही फरक होता? माझी जी जॉईनिंग ऑर्डर आहे किंवा मग जे जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा आरोग्य विभागामार्फत जी भरती झाली तर ती जिल्ह्यावाईज झाली होती, आणि तुमची जी ऑर्डर येते, जी ऑर्डर येणार आहे ती जी ऑर्डर आहे ती जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नावाने येतील। जर तुम्ही जिल्हा सामान्य रुग्णालया संबंधित जर जाहिरातीमध्ये फॉर्म भरला आणि जर तुमची निवड झाली तर जिल्हा शल्य चिकित्सकच्या नावाने तुमची ऑर्डर येईल। आता ही ऑर्डर बघा, हे पद आहे मित्रांनो, पद आहे आरोग्यसेवक। आरोग्यसेवक पद बघा, आरोग्यसेवक पद आहे दाखवलं कुठं, मुख्य जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर। तर असं कुठलंही नाव नाहीये, नाव काय जिल्हा रुग्णालय असं येत नाही काही, हा जिल्हा सामान्य रुग्णालय छत्रपती संभाजीनगर असं नाव आहे। हे एकदम फ्रॉड, हे फर्स्ट आणि सेकंड हे बघा, जिल्हा निवड समिती मुंबई। जर संभाजीनगरसाठी भरती करायची तर भरती करेल जिल्हा निवड समिती संभाजीनगर, मुंबई कशाला येईल? म्हणजे ऑर्डर बनवणारा किती हुशार आहे यावरून तुमच्या लक्षात येईल। फक्त क्या एडिटर बनेगा क्या एडिटर बनेगा रे तू, हे लक्षात ठेवायचं। ज्यावेळेस तुम्हाला फसवणार आहे किंवा तुमच्या घरी कोणी येईल, तुम्हाला फोन येईल, लोक कसे ओळखतं माहिती का, परीक्षा देऊन परेशान झाला एखादा तर मग त्याच्या घरी कॉन्टॅक्ट करतील, शेजारी पाजारीच असता ओळखीचे, हे लक्षात ठेवायचं। तो तुम्हाला विचारेल, अरे बाबा किती दिवस तयारी करतो, माझी ओळख आहे, मी इकडे येऊन, बाबा त्याला म्हणा तुझी ओळख तुझ्याकडे ठेव, मी माझ्या मेहनतीवर लागलो तर ठीक आहे, नाहीतर कंपनीत जाईल माझी शेती करेल, परंतु अशा भूलथापेला बळी पडायचं नाही। अशा लोकांकडून यांनी पैसे घेऊन ठेवलेले आणि आता जेलमध्ये जाऊन बसले, त्यांचे पैसे सुद्धा गुंतून पडले। हे प्रकरण कधीच आहे?
हे प्रकरण बघा, आता ही जाहिरात आहे. नाही, हे तुमच्या जिल्हा रुग्णालयाला हा व्यक्ती आला होता जॉईनिंगसाठी बहुतेक. यस, हा जिल्हा रुग्णालयात जॉईनिंगसाठी आला. त्याची ऑर्डर पाहून सिक्युरिटीनंच त्याला बाहेर हाकलून दिलं की अशी कुठली ऑर्डरच नसते. हा, त्याची सरळ सरळ फसवणूक झाली. त्याच्यात बघा आता ज्या वेळेस जॉईनिंग नियुक्ती आदेश मिळतात ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस नियुक्ती आदेश मिळायचा असेल ना, तर त्यावेळेस तुम्ही कोणती परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेचा संदर्भ इथं दिला जातो. लेट्स से की 2023 ची जर परीक्षा असेल तर 2023च्या परीक्षेचा संदर्भ दिला जातो. नंतर त्या निवड यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही, किंवा अतिरिक्त निवड यादीतून तुम्ही जर निवड यादीत गेले असाल तर त्याचा देखील संदर्भ दिला जातो. आता या ठिकाणी तसा संदर्भ कुठेही दिसला नाहीये. ठीक आहे. दुसरी गोष्ट, जिल्हा तुमचा निवड समिती मुंबईची आणि छत्रपती संभाजीनगर करू शकत नाही. देन या ठिकाणी वरती त्यांनी 2019च्या का कोणाचा, हा, निवड सूचीचा 2022चा संदर्भ दिलेला आहे. ठीक आहे. नॉन क्रिमिनल वगैरे जिल्हा निवड समिती, पण ही 2022ची भरती आहे आणि 2026 मध्ये जॉईनिंग देत आहेत. हे सरासर काय आहे की हे रेफरन्स न लागणारे मुद्दे आहेत. चला आणखी आपण पाहूया. हा, ज्यावेळेस तुम्हाला नियुक्ती आदेश मिळेल परीक्षा पास झाल्यानंतर, तर तुम्हाला जॉईन करण्यासाठी तुम्हाला 15 दिवस नाही, तुम्हाला 30 दिवस दिले जातात. 30 दिवसानंतरच म्हणजे ती डेडलाईन जी आहे तर ती संपत असते. राईट. सर्वांच्या म्हणजे जे काही गव्हर्नमेंटला कुठल्याही डिपार्टमेंटला जॉईन व्हा तुम्हाला 30 दिवसाची मुदत असते. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे हा एक फ्रॉड क्रमांक 30, 3, 14 भरपूर आहे. ओके. नंतर बघा, आता यामध्ये जी तुमची ऑर्डर येते ना, ती ऑर्डर प्रति सादर केल्या जाते. आता ही जर संभाजीनगर जिल्ह्यासाठी तुमची निवड होते तर तुमचा हे जिल्हा कोषागार मुंबईसाठी कशाला तुमचा अर्ज पाठवेल? आरोग्यसेवक पदाचा. जर तो क्लास 1 आहे, तुमची जिल्हा नंतर जिल्हा लेवलवर तुमची बदली होणार आहे, त्यावेळेस ठीक आहे. तुमचा हा क्लास 3चा माणूस आरोग्यसेवक, त्याला ही गरज नाही ना. हे उपसचिव, सामान्य आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी प्रतिपादन, म्हणजे फ्रॉड किती ऑर्डर बनवणारा किती लेवलचा मूर्ख म्हणाव. आणि तो तुमच्याकडून 10 लाख रुपये घेतोय, ऑर्डर डुप्लिकेट देतोय. या गोष्टी तुम्ही व्हेरीफाय करायच्या. लक्षात ठेवा. हसण्यावर घेऊ नका किंवा मग थोडं सिरियसली घ्या. हे विषय व्यवस्थित अभ्यास करा. जाहिराती येणारच आहे. कोषागार यांना एक दिलं जातं, जिल्हा कोषागार यांना, की बाबा त्यांचं ट्रेजरी मधून पगार व्हावी यासाठी दिलं जातं. पण त्यासाठी मुंबईच्या कोषागाराला छत्रपती संभाजीनगरच्या माणसाची पगार करा असा म्हणजे तारतम्य नसलेला संदेश जो आहे तर तो याच्यातून जातो आहे. आणि नेक्स्ट पुढं आणखी देन आता ही अधिपरिचारिका 2024 ची ही भरती प्रक्रिया आहे. यामध्ये हे जे मुलं जे आहेत, आता हे यांचे नावं वगैरे तर टाकलेले आहेत आम्ही, ठीक आहे बाबा जाऊ द्या, भरकटलेले असतील पोरं, पण या पोरांनी पैसे देऊन हे पद जे आहेत तर ते घेतलेले आहे. आणि मला सांगा, आता इथे यांचे हे 1 ते 20 पर्यंत नाव आहेत. हे वेगवेगळ्या गावाचे वेगवेगळ्या जिल्ह्याचे लोक आहेत आणि सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन सहाय्य केल्या आणि नंतर मग जॉईनिंग दिली. हे काय गुवाहाटीला नेले होते काय यांना सगळे? म्हणजे अशा पद्धतीचे जे आहेत ना, तर ते हे असे खोटे दाखले, पुरावे, संदर्भ, उदाहरणं, दाखले देऊन तुम्हाला बळी पाडण्यासाठी भाग पाडल्या जाईल. प्लस हे पण एक आहे, DMERचं आहे हे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये देखील त्यांनी दिलेलं आहे. आणि याच हा भरती घोटाळा अगदी पेपरला देखील आला होता. कोट्यावधीची फसवणूक होती. 2023 पासून हे रॅकेट चालू होतं आणि विविध जिल्ह्यामध्ये हे रॅकेट चालू आहे. बऱ्याचशा संघटनेचे देखील पदाधिकारी याच्यामध्ये गुंतलेले आहेत. आणि येस, आता 2026 मध्ये यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आणि त्या पोरांच्या नोकऱ्या ज्या आहेत तर त्या गेलेल्या आहेत. मला सांगायचं आहे की मेहनतीनं, जिद्दीनं, अभ्यासानं, खडतर प्रवासातून जे कमवलेलं आहे ते चिरकाल टिकतं, शांततेत राहतं. 2 पैसे देऊन जर आज कोणताही विद्यार्थी जर नोकरी मिळवत असेल, त्याचे चान्सेसही कमी आहेत. पण आता असे जर प्रकार झाले असेल आणि ऑनलाईनचा जर याच्याशी संदर्भ लावला तर विद्यार्थ्यांना नैराश्य वृत्ती म्हणजे किंवा नैराश्यात जाण्यासाठी ते भरपूर झालं की बा आता हे ऑनलाईन परीक्षा देऊन सुद्धा याच्यामध्ये घोटाळे होतात किंवा ऑनलाईनमध्येच जास्त घोटाळे होतात, तो भाग आहे. पण मला काय म्हणायचं आहे की बाबा ज्यांचा देवावर विश्वास आहे, मेहनतीवर विश्वास आहे, त्या लोकांनी आजही सक्सेसफुल होण्यासाठी चांगले प्रयत्न जर केले तर नक्कीच यशस्वी होऊ शकता. बाकी इक्का दुक्का अशा गोष्टी येणारच आहे, पण त्याला बळी पडू नका याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ होता. राईट. येस, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमच्या काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया.
धन्यवाद. राम राम.